ब्रह्मांडात अशी कोणतीही गोष्ट नाही किंवा वस्तू नाही जी आम्ही तुम्हाला देऊ नाही शकत. असं कोणतंही संकट नाही जे आम्ही थोपवू नाही शकत. असं कोणतंही वादळ नाही जे आम्ही थांबवू नाही शकत. मग पण तुझ्या चित्ती इतकी भक्ती, इतका विश्वास निर्माण कर की ते सर्व तू पेलू शकशील आणि संकटांसमोर निर्धाराने उभा राहू शकशील. वादळात निर्भीडपणाने शिरू शकशील. भले मग तुला चालता येत नसेल तर पळायला शिकू, बोलता येत नसेल ना तर गर्जना करायला शिकू, पंख उघडता येत नसतील तर दिव्य भरारी घ्यायला शिकू, दृष्टी नसेल तर कोटी सूर्य पाहण्याचे सामर्थ्य देऊ. पण फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव आणि सर्व गोष्टी कर. मित्रांनो, जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर मग कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्कीच तुमची इच्छा ही व्यक्त करा. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमची सर्व इच्छा या पूर्ण हो व स्वामींचरणी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो आणि तुमच्या संकटात स्वामी तुमच्या पाठीशी उभे असो. मग नक्कीच व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. मित्रांनो, भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आपल्याला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही. आजवर कित्येकांच्यावर किती बिकट प्रसंग आले असतील, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर आहे. जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल. लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भजतात. निष्ठेचा परिणाम फार आहे आणि फार मोठा आहे आणि भगवंतावर तुमची निष्ठा आणि विश्वास कायम असायला हवा. जे हरायला तयार आहेत ना तेच नक्की जिंकतील आणि काहीतरी मिळवण्याकरता जो धडपडत असतो त्याची झोळी रिकामीच राहते. मुळातच आपण असे का आहोत ते बीज शोधायचा प्रयत्न करूया. अंतर्मनाच्या सूक्ष्म रूपात जा. स्वतःला विचारा, मी आहे तसा आनंदात का नाही? आपण सातत्यानं कसला विचार करीत असतो? असे आहात तसे तुम्ही आनंदात का नाहीत? उद्याचा विचार करून खरोखर सुख मिळणार आहे का? मग जो आज आनंदात नाही तो उद्या आनंदात राहू शकेल का? कारण उद्याचा मुळारंभ आत्ताच्या क्षणात आहे. म्हणजेच जे शाश्वत आहे ते कायम शाश्वतच राहणार आहे. एवढं तुम्ही मनात ठाम केलं पाहिजे. निसर्गातच प्रेम हे प्रत्येक व्यक्तीत आणि प्राणी मात्रात असते, परंतु प्रत्येकाचा अनुभव पाहावा तर प्रेम करणे तितकेच सोपेच आहे आणि असे दिसत नाही. याचे कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव निराळा, आवड निराळी आणि दैवयोगाने केलेले ऋणानुबंध निरनिराळे असतात. द्वेष उत्पन्न का होतो तर आपला आणि दुसऱ्याचा विचार आणि आवड जमत नाही म्हणून. व्यक्ती तितक्याच प्रकृती अशी म्हण आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की स्वभावाप्रमाणेच प्रत्येकाची आवड ही निराळी असणारच. म्हणून द्वेषबुद्धी नाहीशी करण्याकरता प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी सवलत ठेवणे जरूर आहे आणि प्रेम जडण्याकरता सर्वांना आवडणारी जी गोष्ट असेल तिकडे लक्ष देणे नक्कीच गरजेचे आहे. एवढे लक्षात ठेवा, रोज अगदी 5 मिनिटे का होईना पण भगवंताशी अनन्य व्हायला शिका. अशा त्या 5 मिनिटांचा आनंद 100 वर्षे नुसते जगून मिळणार नाही. साखरेच्या गोडव्यापणाबद्दल तासनतास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जसा खरा आनंद मिळतो तसेच इथे आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा असे श्री समर्थांनी सांगितले आहे आणि मागितले आहे. याचे कारण हेच की जिथे भगवंत तिथे आनंदी आनंद असतो. व्यापारी लोक आज रोख उद्या उदार अशी पाटी लावतात ना, मग त्याचप्रमाणे आपणही आनंद रोख घ्यावा आणि दुःख उदार ठेवावे अशी वृत्ती ठेवावी. ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे. बरं लक्षात ठेवा, नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते, परंतु देहबुद्धी जसजशी कमी होत जाईल तसतसे नाम अधिकाधिक व्यापक आणि अर्धगर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे परमात्मा स्वरूपच आहे असा अनुभव येतो. पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत, परंतु सर्वांना शेवटी बारीतून जाऊनच दर्शन घ्यावे लागते. त्याप्रमाणे इतर साधने जरी केली तरी नामसाधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती नक्कीच होते. कर्ज फिटताना जसा आपल्याला आनंद होतो ना, तसा देहभोग भोगताना आपल्याला आनंद झाला पाहिजे. आणि प्रारब्ध आणि दुःख टाळणे म्हणजे लोकांचे कर्ज बुडवणेच होय, हे नेहमी लक्षात ठेवा. सर्व जणांवर ना संतांचे भरपूर उपकार आहेत. त्यांनी परमात्म्याला सगुणात आणले आणि तो आपल्याला सुसेव्य केला. परमात्म्याला आपलासा करून घ्यायला नामस्मरण हे सोपे साधन दिले. एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी असे सोपे सद्ग्रंथ निर्माण केले आणि यशाशक्ती अन्नदान करणे हेच कलियुगात उत्तम साधन आहे
असे सांगितले. या 4 गोष्टी आचरणात आणायच्या आणि प्रयत्न ज्याने केला त्याला काहीच कमी पडणार नाही. नेहमी तो समाधानी आणि मनसोक्त राहील. गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल तुम्ही ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनाची कितीही आटाआटी केली ना आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जाईल. वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे. ही भावना दृढ झाली पाहिजे. ती तशी झाली ना म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल ते साधन खरे वाटू लागते. आणि आपण काही एका निश्चित कार्याकरता जन्मलो आहोत ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय. म्हणून ज्या विषयात पारंगत व्हायचे तीच पुस्तके वाचणे जरूर असते. आमचे उलट असते. गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबऱ्या. मग कसे चालेल? मग गणितात पास कसे होणार? मग परमार्थ हेच जर ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथाचाच अभ्यास करावा, त्यांचे श्रवण मनन करावे. आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका समर्थांनी घेऊन त्यांची उत्तरे ही दासबोसात दिली आहेत आणि संतांच्या ग्रंथांचा खरा अर्थ कृतेनेच कळेल. हे तुम्ही मनापासून जाणून घेतले पाहिजे. समजा एखाद्या इस्माला एका मोठ्या व्यक्तीला भेटायचे आहे, पण त्याच्याकडे सरळ जाणे शक्य नाही, कारण त्याच्या घराच्या दारावर रखवालदार कुत्रे वगैरे आहेत आणि त्याच्या तावडीतून सुटून गेले तर मालकाची भेट होणार. पण समजा मला अमक्या दिवशी येऊन भेटावे अशा मजकुराचे त्या मालकाच्या सहीचे पत्र त्याला आले असेल तर ते पत्र त्या रखवालदाराला दाखविताच तो त्याला बिनतक्रार आत सोडेल आणि मालकाचीही भेट होईल. तसेच भगवंताचे नाम म्हणजे भगवंताच्या सहीचे पत्र जर आपण घेऊन गेलो तर मायारूपी रखवालदार ती सही पाहून ना आपल्याला नक्कीच आत सोडेल आणि भगवंताशी आपली भेट होईल. आणि भगवंताची भेट झाल्यावर आपण सर्व चित्त आपण भगवंताकडे लावू. 10 माणसे उभी केली त्यातील 9 ही नव्हेत म्हणून बाजूला सारली. 10वा राहिला तोच खरा. त्याचप्रमाणे हे नाही ते नाही झाल्यावर जे शेवटी उरले ते ब्रह्मच होय. उपस्थितीरहित जो मी तोच भगवंत आहे. उपाधिरहित राहणे म्हणजे भगवत रूप होणे. लक्षात घ्या. कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता समोरच्याला सांगणे हे ज्याला जमतं ना त्याला आयुष्य जगायचं जमतं. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, पण त्याला न दुखावता त्याला ती गोष्ट सांगणं खूप अवघड आहे. निसर्गाचा नियमच आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते. जसे पाणी आले की धूळ किंवा घाण निघून जाते, हवा आली की उष्णता निघून जाते, प्रकाश आला की अंधार निघून जातो. तसे आपल्याला चांगले विचार आले की वाईट विचार आपोआपच निघून जातात. जीवनात जर शांतता हवी असेल तर मग दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या. कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं असतं. आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे, तेव्हाच तर कळतं कोण हसतंय आणि कोण दुर्लक्ष करतंय आणि कोण सावरायला येतंय. कधीकधी शांतच राहणे खूप गरजेचं असतं. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात. कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण टिकून नाही ठेवू शकत. आवश्यकतेपेक्षा जास्त मिळणं त्याला म्हणतात नशीब. सर्व काही असूनही रडवतं त्याला म्हणतात दुर्दैव. आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं त्याला म्हणतात आयुष्य. माणूस घर बदलतो, माणूस मित्र बदलतो, माणूस कपडे बदलतो, तरी तो दुःखीच असतो. कारण तो आपला स्वभाव नक्कीच बदलत नाही. त्याला आपला स्वभाव बदलण्याची आत्यंतिक गरज असते. जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही. जे बोलायला लबाड व माणसांना गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ना ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले ना तरी ते पराजित होत नसते, तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचाराशी ठाम राहावे व त्याप्रमाणे कृती करावी. नामजपाची संख्या नोंद करून ठेवावी का असा आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो. आणि आपण जेव्हा नामजप करतो तेव्हा आपण ती साठवून ठेवावी का असा प्रश्न पडतो. मग अमुक एक संख्येपर्यंत जप करण्याचा संकल्प केला असेल किंवा रोजचा काहीत कमीत कमी जय करण्याचे ठरवले असेल, मग तर जपसंख्येची नोंद करून ठेवणे जरूर आहे. जपाची सवय होण्याच्या दृष्टीने आणि नेमाने काहीतरी किमान जप झाल्याशिवाय दिवस जाऊ नये या दृष्टीनेही मग जपसंख्येची नोंद करावी. मात्र असे करताना एका बाबतीत खबरदारी घ्यावी, ती म्हणजे आपली आजची नामसंख्या पुरी झाली
आता उद्यापर्यंत आपला आणि नामाचा काही संबंध नाही अशा तऱ्हेची वृत्ती होण्याचा संभव असतो. त्याला जपावे आणि नेमाची संख्या पुरी झाली तरी होईल तेवढे आणखी नाम घेण्याची सवय नक्कीच ठेवावी. आणि अशीच सवय तुम्हाला भगवंताशी जोडू शकते. आणि भगवंताशी तुम्ही एकदा जोडले गेला मग तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. सर्व काही तुमचे दुःख भगवंत दूर करत असतात. जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण मी करतो हा अभिमान त्याचाही सुटत नाही. मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो असे म्हणतो, पण याचा सुद्धा अभिमान आपल्याला होतो. त्याचे फळ आपल्या हाती नसते. ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे बरं? मला सांगा बरं तुम्ही. नेहमीच उच्च ध्येय ठेवा व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. तुम्ही जसे कष्ट कराल तसे तुम्हाला फळ नक्कीच मिळेल असे भगवंत म्हणतात. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नसते. म्हणून तुम्हाला कितीही लोकांनी चिडवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही चिडू नका. तुम्ही तुमच्या मार्गावर चालत राहा. यश तुम्हाला एक दिवशी नक्कीच मिळेल. आणि तुम्ही यश गाठण्यासाठी भगवंत नाम विसरू नका. मग ते विसरले तर मग खूप अवघड होईल. आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा. दुःखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीत. उलट आजचे सुख सुद्धा निघून जाईल. म्हणून आजच्या दिवसामध्ये जगण्याचा प्रयत्न करा. आणि आजच्या दिवसात जर तुम्ही जगाल तर मग तुम्ही सर्व काही मिळवून घ्याल. कारण आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे. म्हणून तुम्ही आजच्या दिवसात जगणं भरपूर इम्पॉर्टंट आहे. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचा होतो. सत्य जरी आपण कितीही अडचणी आल्या सत्याला तरी सत्य हे शेवट जाऊन ते विजयी होत असतं. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी सत्याच्याच मार्गाने चला आणि सत्याच्याच बाजूने उभे राहा. दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो. मग आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला दोष हा लपवायचा आहे की कबूल करायचा आहे. जर तुम्ही लपवला तर तुम्ही मोठ्या संकटात फसाल आणि जर तुम्ही कबूल केला तर मग तुम्हाला जीवनात कुठल्याच गोष्टीची अडचण येणार नाही. काही गोष्टी मिळवायला ना वेळ लागतोच, म्हणून संयम बाळगा. जेव्हा जास्त संयम बाळगाल तेवढा तुम्ही जास्त यशाच्या शिखराजवळ जात जाल. आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण आहे. म्हणून लक्षात घ्या, आयुष्यातील तुम्हाला आनंद मिळवायचा असेल ना तर प्रत्येक वेळी शिकत राहा, विद्यार्थी राहा. आणि तुम्ही विद्यार्थी राहिलात, प्रत्येक वेळी शिकत राहिलात तर तुमच्या मनातील नम्रता ही कायम टिकून राहते. जो काळानुसार बदलतो तोच नेहमी प्रगती करतो बरं. काळानुसार बदला, नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल. म्हणून लक्षात ठेवा, आपला बदल हा नेहमी असतो आणि तो आपल्याला करायला लागत असतो. कारण बदल केला नाही तर आपण मागच्या काळात राहू आणि मागच्या काळात राहिलो तर आपली प्रगती होणार नाही. म्हणून प्रगती करण्यासाठी तुम्हाला बदल हा नक्कीच करावा लागेल. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ना ते आयुष्यात काहीच करू शकत नाही. कारण त्यांचे विचार कायम छोटेच असतात. म्हणून ते छोटे विचार करत असतात आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जगत असतात. म्हणून तुम्हाला तुमचे विचार हे मोठे करायचे आहेत. आणि जेवढे जास्त मोठे विचार असणार तेवढं जास्त फळ तुम्हाला मिळत जाणार. वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं. त्यामुळे वेळ कधीच वाया घालवू नका. नेहमी वेळाने सर्व कामे करा आणि त्यानुसार सर्व काही निर्माण करा. नेहमी तत्पर राहा. बेसावध आयुष्य जगू नका. बेसावध आयुष्य जगाल तर सर्व काही तुमच्या हातातून निघून जाईल आणि तुम्हाला नंतर पस्तावा करण्याची वेळ येईल. म्हणून नेहमी एकदम सावधगिरीने राहायचं आणि विश्वास ठेवायचा. स्वतःवर विश्वास असेल तर सर्व काही मिळवता येतं. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. म्हणून तुमच्या वागण्यामध्ये खोटेपणा येऊ देऊ नका आणि खोटे कधी बोलू नका आणि खोट्याच्या मार्गाला जाऊ नका. कुणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही काच समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो. म्हणून माणसांना पारखायला शिका. आणि जेवढे माणसं तुम्ही जास्त पारखाल आणि माणसांना ओळखाल तेवढे जास्त तुमचं नेटवर्क मोठं होईल. आणि नेटवर्क मोठं झालं तर तुमच्या ओळख निर्माण होईल आणि त्यानुसार तुम्ही उन्नती कराल आणि प्रगती पथावर नक्कीच जाल. प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा मात्र परमेश्वरावर ठेवा. कधीकधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात. आणि म्हणून विश्वास ठेवायचा असेल ना तर परमेश्वरावर ठेवा. कारण परमेश्वर आपला विश्वास कधीच तोडत नाही. कारण परमेश्वर हा निस्वार्थ मनाने आपल्यावर प्रेम करत असतो. लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून येईल आणि कधी येईल हे सांगता येत नाही. म्हणून तुमच्याकडे लोक जोडण्यासाठी येतील व त्यांना तुमचं मन एकदम ज्ञानाच्या प्रकाशाने भरून जाईल असंच काहीतरी सांगा.
भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती आहे. भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे. आणि वेळेप्रसंगी स्वतःला उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती आहे. आणि कोणाला संस्कृती जपायची असेल तर त्याने अन्नदान हे नेहमी करावे. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. म्हणून नेहमी संकटाचा सामना करायला शिका. संकटाचा सामना करायला शिकलात तर तुम्ही यशस्वी झालात असे समजा. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा. मग तुमच्या सर्व काही लक्षात येईल. प्रत्येक प्रश्नांचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे. शांत जेवढे राहाल आणि नम्र राहाल तेवढी तुमची प्रश्नांची उत्तरे जास्त सुटली जातील आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळत जातील. अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे हे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे. म्हणून कधीही जिथे अन्याय होत असेल तिथे आवाज उठवायला विसरू नका. नेहमीच तिथे आवाज उठवा आणि त्याचा प्रतिघात करा. केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही, तर बरीच नाती ही अहंकाराने सुद्धा तुटतात. म्हणून मनात कधी अहंकार आणि गर्व येऊ देऊ नका आणि माणसांना जपायला शिका. जर माणसं जपाल तर सर्व काही तुम्हाला मिळेल. वय आणि पैसा यावर कधी गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतात. म्हणून तुमचा पैसा हा मोजता येतो आणि वयही मोजता येते. तुम्ही एक ना एक दिवशी म्हातारे जरूर व्हाल, म्हणून त्याचा कधी गर्व करू नका. खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते, म्हणून वाईट लोकही तेवढीच महत्त्वाची आहेत आपल्या आयुष्यात. म्हणून वाईट काळ जरी आला तरी घाबरू नका. देव आपली परीक्षा घेत असतो आणि देव आपली परीक्षा घेत असताना आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि देवाला सांगितलं पाहिजे आम्ही आमचं यश हे मिळवूनच राहू. मग देवाला वाटते हा यशावर ठाम आहे, मग मी याचं यश नक्कीच मिळवून देतो. सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात. म्हणून बोलत चला आणि बोलल्याने सर्व दुःख ही नाहीशी होत नाही, पण थोडा धीर तरी येतो आणि त्याला समजण्यास माणसाला बोलण्याने भरपूर काही माणसाची बुद्धी ही बदलू शकते. टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध राहा, कारण ते तुम्हाला कधीही धोका देऊ शकतील. स्वतः कमवलेल्या पैशांनी एखादी वस्तू खरेदी करून बघा. तुमचे शौक आपोआप कमी होतील, कारण स्वतःच्या कष्टाच्या पैशाची किंमत तुम्हाला तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही घाम गाळून कष्ट करून पैसे कमवाल. जिथे प्रेम आहे ना तिथे जीवन आहे. अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे. कोट्यवधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. लक्षावधी हरिण शोधल्यावर कस्तुरी मूग सापडतो. हजारो मोती उघडल्यावर एक मोती सापडतो. आणि शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण तुमच्यासारखा एकटाच भेटतो. म्हणून तुमच्यासारखी माणसे माझे हे सर्व संदेश ऐकतात ते लाख मोलाचं आहे माझ्यासाठी. म्हणून मित्रांनो, जर संदेश तुम्हाला मनापासून आवडत असतील ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. असे संदेश आम्ही तुमच्यासाठी आणत असतो. प्रसिद्धी ही अशी बाब आहे ना जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही, त्याला अजून प्रसिद्धी पाहिजे असते. म्हणून आपल्याला जो माणूस समाधानी असतो तो खूप सुखी असतो आणि त्या माणसाला कशाशीही जास्त अपेक्षा नसते. म्हणून कायम सुखी आणि समाधानी राहा असा आशीर्वाद आपल्याला संत लोक देत असतात. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपला विजयाचा जवळ आलो आहे आणि आपला विजय नक्कीच लवकर होणार आहे असं समजावं आणि त्या विजयाला सामोरे जाण्यासाठी आपली ताकद पूर्णपणाला लावून द्यावी. लोक आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झालात आणि लोक तुमचं कॉपी करतात म्हणजे लक्षात ठेवा की तुम्ही एका चांगल्या मार्गावर आहात. नातं तेव्हाच तोडा जेव्हा समोरच्याला सुद्धा ते नको असेल. म्हणून समोरच्याला जर नातं नको असेल तर तुमच्या मनात त्यांच्याविषयी भावना ठेवून काही अर्थ उरत नाही. मग त्या गोष्टीला काही अर्थही राहत नाही. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधणं समाधान शोधा आणि आयुष्य खूप आनंदात जाईल. इतरांनी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणी गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा होऊ नका. आणि म्हणून लक्षात ठेवा जशाच तसे वागा आणि जशाच तसे वागल्याने लोक त्यांच्या लायकीत राहतात. आणि अशा लोकांना शोधा जे तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. स्वप्न पाहताच असाल तर मोठीच पहा ना, लहान कशाला, कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात आणि ते रक्त ढवळल्याने माणूस कितीही मोठी कामे करेल त्याला तरी काही वाटत नसते. त्याला वाटते मी अजून यश मिळवावं, मी आहे ना, नको काळजी करू असं म्हणणारी एकतरी व्यक्ती आयुष्यात असावी. आणि ती व्यक्ती आहे श्री स्वामी समर्थ. ते आपल्याला सांगत असतात, बाळा तू घाबरू नको, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे आणि मी तुझ्या पाठीशी उभा राहीन.
फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव आणि आयुष्यात पुढे जा. मी तुला कशाची कमतरता भासू देणार नाही, एवढं मी तुला वचन देतो, असे स्वामी म्हणतात. मग स्वामी नामावर तुमचा विश्वास अटळ पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही स्वामी भक्तीत असायला पाहिजे. मग तुम्ही आहेत ना स्वामी भक्तीत आणि नामस्मरण करताय ना? मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये, परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे. दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे बरे होय. म्हणून का? कारण सज्जन मंडळी आपल्याला काहीतरी चांगला उपदेश देत असते आणि चांगला उपदेश दिल्याने आपले आयुष्य अजून चांगले होत असते. मैत्री अशी करा ना जी दिसली नाही तरी चालेल, पण जाणवली पाहिजे. कारण मनापासून मैत्री कराल तर तुम्ही सर्व गोष्टी ह्या मनापासून कराल. पण पैसा बघून आणि सौंदर्य बघून जर मैत्री कराल तर मग ते एक ना एक दिवशी नक्कीच नाहीसे होईल. स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो, सद्गुणांना सुगंध मैलावरूनही येतो. लक्षात ठेवा, अहंकाराचा दुसरा भिकारी होत नाही आणि विनम्रतेने सारखा अन्य सम्राट नाही. म्हणून अहंकार बाळगू नका आणि विनम्र नक्कीच राहा. यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे. प्रेमाने जे मिळते ते कायमचे टिकून राहते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून प्रेमाने सर्वांवर विजय मिळवा, कारण तेच तुम्हाला कायम टिकून राहील. कारण तुम्ही एखाद्या कुत्र्याला जीव लावता, तो तुमच्यासोबत कायम शेवटी मरेपर्यंत राहतो. कारण का? कारण तुम्ही त्याला जीव लावलेला असतो आणि तुम्ही त्याला प्रेम केलेलं असतं. मग तसंच प्रेम तुम्ही भगवंतावर ठेवा आणि भगवंताच्या नामस्मरणात गुंग राहा. बघा, तुम्हाला भगवंत कोणतीच अडचण येऊ देणार नाही आणि तुमच्या प्रत्येक संकटात भगवंत तुमच्या पाठीशी नक्की उभा राहील. मित्रांनो, एवढे बोलून मी आजचा व्हिडिओ इथे संपवतो. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन नक्कीच ऑन करा. चला तर मग